नमस्कार मित्रांनो, वयाच्या 40 नंतर शरीरात मोठे बदल सुरू होत असतात. कारण या वयात हार्मोन्समध्ये बदल होऊ लागतात आणि मित्रांनो, या बदलांना सामोरे जाण्यासाठी त्यांना सांभाळून त्यांचं संतुलन राखण्यासाठी शरीराला योग्य पोषक तत्वांची अत्यंत गरज असते. मित्रांनो, वय वर्ष 40 हा आपल्या आयुष्यातील एक आरोग्याचा एक अतिशय महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आहे. या वयापर्यंत आपण कौटुंबिक, आर्थिक, करिअरच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात इतके व्यस्त असतो की स्वतःच्या शरीराकडे पूर्णपणे आपले दुर्लक्ष होतं. पण लक्षात ठेवा मित्रांनो, 40 नंतरच स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देण्याची खरी गरज असते. अनेकदा आपण पाहतो की याच काळात वजन वाढू नये म्हणून बरेच जण फक्त भाजी भाकरी खातात. पण मित्रांनो, वजन वाढलं म्हणून शरीराच्या पोषण मूल्यांची गरज कमी होते का? अजिबात नाही. उलट वयाच्या 40 नंतर शरीराची प्रथिने, कॅल्शियमची, काही विटॅमिन्सची गरज आधीपेक्षा जास्त वाढते. म्हणून मित्रांनो, फक्त भाजी भाकरी खाऊन तुमचं पोट नक्कीच भरेल, पण शरीराला आवश्यक असलेली ताकद आणि ऊर्जा तुम्हाला मिळणार नाहीये. म्हणूनच आजच्या या विशेष व महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण शरीरात ताकद टिकून ठेवण्यासाठी फक्त भाजी भाकरी शिवाय इतर 5 पदार्थांचा समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटी एक बोनस टिप आहे जी आयुर्वेदिक आहे आणि तुमच्या आरोग्यासाठी ती वरदान ठरणार आहे. पहिला पदार्थ आहे मोड आलेली कडधान्य. मित्रांनो, वयाच्या 40 नंतर आपल्या शरीरातील स्नायू कमकुवत होऊ लागतात. वैद्यकीय भाषेत याला सार्कोपेनिया असं म्हणतात. आणि स्नायू कमकुवत झाल्यामुळं आपल्याला अशक्तपणा येतो, थकवा जाणवतो, सांध्यांवर ताण येतो आणि हे थांबवण्यासाठी प्रोटीन्सची आपल्या शरीराला फार गरज असते. आणि तुम्ही जर शाकाहारी असाल तर मोड आलेल्या कडधान्यातून तुम्हाला प्रोटीन्स मिळतात. याचे फायदे काय आहेत? तर यात फायबर जास्त असतं, त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. मोड आल्याने त्यातील आयर्न आणि व्हिटॅमिन्स शरीरात सहज शोषायला मदत होते. हे कसे खायचे? तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आयुर्वेदानुसार कडधान्ये कशी खाऊ नयेत? याचं क्विज आहे. ऑप्शन ए कच्ची, बी वाफवून, सी तूप किंवा जिरे हिंगाची फोडणी देऊन, डी शिजवून. बरोबर उत्तर आपण पुढे पाहणार आहोत. तुम्हाला माहिती असेल तर उत्तर कमेंट करा. त्याआधी आता दुसरा पदार्थ पाहूयात. दुग्धजन्य पदार्थ म्हणजेच दूध, दही, ताक, पनीर. मित्रांनो, 40 वर्षानंतर महिलांमध्ये पाळी बंद होणे व पुरुषांमध्ये हाडांची घनता कमी होऊ लागते. हाडे ठिसूळ होऊ लागतात, त्यामुळं कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो. आणि मित्रांनो, हाडे मजबूत ठेवण्यासाठी आपल्याला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची गरज असते. आणि हे सगळं आपल्याला दूध, दही, ताक, पनीर यातून मिळत असतं. याशिवाय दही आणि ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात, म्हणजेच पचनासाठी लागणारे गुड बॅक्टेरिया यात असतात. त्यामुळं अपचन, गॅसेसचा त्रास होत नाही. हे कसं खायचं? तर यासाठी नाश्त्याला 1 वाटी दही घ्या. दुपारच्या जेवणात 1 ग्लास ताकामध्ये थोडीशी भाजलेली जिरेपूड, मिरेपूड, काळं मीठ किंवा पुदिना टाकून घ्या, त्यामुळे पचन चांगलं होतं. आणि रात्री झोपताना 1 कप कोमट दूध घ्या आणि त्याच्यामध्ये चिमूटभर सुंठ किंवा वेलायची पूड, हळद किंवा जायफळ पूड टाकून घ्या, त्यामुळे शांत झोप लागते आणि जेवण पण चांगलं पचतं. मित्रांनो, तिसरा महत्त्वाचा पदार्थ पाहण्याआधी आपल्या क्विजचं उत्तर काय आहे? तर आयुर्वेदानुसार कडधान्ये ही कच्ची खाऊ नयेत, त्यामुळं अपचन, गॅसेस होतात, वात वाढतो. म्हणून ती वाफवून, शिजवून त्याला तूप, हिंग, जिरे, हळद यांची फोडणी देऊन खा. आता तिसरा महत्त्वाचा पदार्थ आहे हंगामी फळे आणि पालेभाज्या. मित्रांनो, वाढत्या वयानुसार बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होण्याची समस्या खूप सामान्य आहे. याचं मुख्य कारण म्हणजे फायबरची कमतरता आणि आयुर्वेदानुसार वाढलेला वात. मित्रांनो, यासाठी हंगामी फळे आणि पालेभाज्या खाणे खूप गरजेचं आहे. पालेभाज्यांमध्ये भरपूर लोह आणि फॉलिक ॲसिड असतं, ज्यामुळं रक्ताची कमतरता दूर होते. आणि फळामधील विटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स हे आपल्या हृदय, डोळे, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपयोगी पडतात. मित्रांनो, यासाठी बाजारात त्या ऋतूमध्ये उपलब्ध असलेली आपल्या सभोवताली पिकणारी सगळी फळे, भाज्या स्वस्त असतात आणि पौष्टिक असतात, तेच खायचे. आयुर्वेदानुसार फळे नेहमी स्वतंत्र खावीत, जेवणासोबत किंवा दुधासोबत किंवा त्यांचा शेक, ज्यूस बनवून खाऊ नयेत. फळे कधी खायची? तर सकाळी 11 वाजता किंवा दुपारी 4 वाजता जेव्हा आपलं पोट रिकामं असतं तेव्हाच फळे खावीत. त्यातही पपई, डाळिंब, पेरू, करवंद, जांभूळ ही जी रानमेवा आहेत
ही सगळी फळं भूक वाढवणारी आणि पाचन करणारी आहेत, अशी फळे खावीत. मित्रांनो, चौथा पदार्थ आहे सुकामेवा आणि बिया. 40 नंतर आपल्या नसातील लवचिकता कमी होते, कोलेस्ट्रॉल, BP वाढायची शक्यता असते. यावरील एक उपाय म्हणजे आपण ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असलेले पदार्थ प्रमाणात घ्यायला हवेत. हे आपल्याला अक्रोड, जवस, चिया सीड्स, तीळ यातून मिळतात. आयुर्वेदानुसार वात कमी करण्यासाठी सुकामेवा, चिया सीड्स हे भिजवून खायला पाहिजे आणि तीळ, जवस हे भाजून पावडर करून किंवा चटणी करून खा. मित्रांनो, सुकामेवा जास्त खाऊ नका, वजन वाढतं. 3-4 बदाम, अर्धा अक्रोड, 1 चमचा जवस रोज पुरेसा आहे. 5वा पदार्थ आहे घट्ट वरण. मित्रांनो, बऱ्याच जणांच्या घरी वरण खूप पातळ असतं आणि वर तेल तरंगत असतं. तर वरण घट्ट करा आणि फोडणी न देता साधं वरण त्यामध्ये सैंधव मीठ टाकून खायची सवय करा. याचं कारण काय आहे, 40 वर्षानंतर तेल कमी करायला पाहिजे आपल्याला आणि तेल कमी करण्यासाठी आणि प्रोटीन वाढवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. किंवा साध्या वरणामध्ये 1 चहाचा छोटा चमचा तुम्ही तूप घेऊ शकता किंवा याच तुपामध्ये धने, जिरे, हिंग, हळद, लसूण, कढीपत्ता यांची फोडणी देऊन पण तुम्ही घेऊ शकता. यामुळे पचन चांगलं होतं, पोटात गॅसेस होत नाही आणि आयुर्वेदानुसार मूग आणि मसूर या डाळी पचायला हलक्या असल्यामुळं त्यांचा वापर जास्त करा. मित्रांनो, तुम्ही जेव्हा डाळी वापरता तेव्हा त्या सालीसहित वापरा, कारण त्यातून फायबर मिळतात. याशिवाय आपल्याला काकडी, गाजर, बीट, कोबी यासारख्या कच्च्या भाज्यांमधून पण फायबर मिळतात आणि हे फायबर आपल्याला 40 वर्षानंतर अतिशय गरजेचे आहेत, ज्यामुळे आपलं पोट साफ होतं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, फायबर आपल्या शरीरातील पाणी शोषून घेतात. त्यामुळं फायबर खाल्ल्यानंतर आपल्याला दिवसातून 2.5 ते 3 लिटर हे पाणी प्यायलाच हवं. मित्रांनो, आता वळूयात आपल्या महत्त्वाच्या बोनस टिपकडे. ही बोनस टिप नीट ऐका आणि अंमलात आणा. 40 नंतर आपण काय खातो यासोबतच कसं खातो हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, जेवण नेहमी अत्यंत शांत मनाने प्रत्येक घास 32 वेळा चावून खा, कारण तोंडात जितकी लाळ तयार होईल तितकं आपलं पचन चांगलं होतं, पोट साफ होतं. तर मित्रांनो, 40 नंतरही आधीसारखं जर निरोगी राहायचं असेल, गोळ्या औषधांशिवाय जगायचं असेल तर स्वतःची काळजी आजपासूनच घ्यायला सुरुवात करा. म्हणून फक्त भाजी भाकरीच न खाता, तेवढ्यावरच अवलंबून न राहता हे सांगितलेले 5 पदार्थ रोजच्या आहारात घ्या. मित्रांनो, तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंट करा. हा व्हिडिओ तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिक, तुमचे आईवडील, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.